महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. एलसीबीची धडाकेबाज कारवाई. आंतरराज्यीय चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. 8 लाखाहून अधिक मुद्देमाल हस्तगत. शहाद्यात धुमाकूळ घालणारी आंतरराज्य चोरट्यांची टोळी जेरबंद. 15 गुन्ह्यांची उकल. 8,23,000चा मुद्देमाल हस्तगत. शहादा परिसरात घरफोडी आणि दुचाकी चोरीच्या घटना घडवून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या सराईत आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश आले. या कारवाईत 2 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 8,23,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. तसेच 8 घरफोडी आणि 7 दुचाकी चोरी असे एकूण 15 गुन्हे उघडकीस आले. नंदुरबार जिल्ह्यात मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी गुन्ह्याचा बारकाईने अभ्यास करून विशेष पथकाची स्थापना केली. जिल्ह्यासह मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यातील संशयित गुन्हेगारांवर नजर ठेवण्यात येत आहे. दरम्यान गुप्त माहितीच्या आधारे 13 जून रोजी खेती या लोणखेडा मार्गावर सापळा रचून काळ्या रंगाच्या विना क्रमांकाच्या युनिकॉर्न दुचाकीवरून येणाऱ्या 2 संशयितांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी आपली नावे सुखराम कंगरसिंह वास्केल बघेल व संजय सुमलसिंह वसुनिया अशी सांगितली. त्यांच्याकडील दुचाकी चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता आरोपींनी शहादा, अमरावती तसेच मध्य प्रदेश राज्यात घरफोडी व दुचाकी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. चोरीच्या दुचाकी शहादा येथील कारखाना परिसरात लपवून ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर तेथे छापा टाकण्यात आला. या कारवाईत सुमारे 6,75,000 रुपये किमतीच्या 14 दुचाकी जप्त करण्यात आल्या. तसेच विविध घरफोडी प्रकरणातील 1,48,000 रुपयांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली. तपासात शहादा पोलीस ठाण्यातील अनेक दुचाकी चोरी घरफोडीचे गुन्हे, अमरावती शहरातील गाडगेनगर पोलीस ठाण्यातील एक घरफोडीचा गुन्हा उघडकीस आलाय. याशिवाय आरोपी संजय सुमलसिंह वसुनिया याच्या विरुद्ध गुजरात राज्यात मालमत्तेविरुद्धचे 9 गुन्हे दाखल असल्याचेही तपासात समोर आले. सदर कारवाई पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक विकास गुंजाळ, मुकेश पवार तसेच त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. दरम्यान या टोळीतील फरार साथीदाराचा शोध सुरू असून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी अजय राजपूत, शहादा.